यवतमाळ जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या रेमंड युको डेनिम या कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले। आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी हा प्रश्न अत्यंत ठामपणे उपस्थित करत शासनानं या प्रकरणात तातडीनं मध्यस्थी करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली। माझ्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या आशीर्वादाने रेमंड युको डेनिम कंपनी ही माझ्या शहरातील एक महत्त्वाची वस्त्रोद्योग निर्मिती करणारी कंपनी आहे। ही कंपनी केवळ एक उद्योग नाही तर यवतमाळ शहराचा आर्थिक कणा आहे। हजारो कर्मचारी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या या उद्योगावर अवलंबून आहेत। स्थानिक कुटुंबाचे उदरनिर्वाह, व्यापारी वर्गाची उलाढाल, वाहतूक व्यवसाय, छोटे उद्योग सर्व या कंपनीशी निगडीत आहेत। परंतु सध्या कंपनीतील कर्मचारी यांना उपोषणावर बसावे लागले आहे। आजही त्यांचे उपोषण सुरू आहे। प्रशासन आणि कामगार यांच्यातील काही प्रश्न प्रलंबित आहेत। या परिस्थितीमुळे कामगारांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले असून यवतमाळ हा आधीच आर्थिकदृष्ट्या संवेदनशील आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे। अशा परिस्थितीत जर एवढा मोठा उद्योग डळमळीत झाला तर हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते। उद्योग वाचला पाहिजे, कामगार वाचला पाहिजे आणि यवतमाळची अर्थव्यवस्था ही सुद्धा वाचली पाहिजे। यासाठी शासनाने तातडीने मध्यस्थी करावी आणि हा उद्योग सुद्धा सुरू राहावा व कामगारांना सुद्धा त्यांचे प्रश्न सोडवावे ही विनंती करतो।